नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी 10 जुलै 2026 रोजी रात्री पोलिसांनी टवाळखोर, वाहतूक नियम तोडणारे आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या विरोधात मोठी धडक मोहीम राबवत कडक कारवाई केली आहे. अवघ्या 2 तासात तब्बल 110 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या विशेष मोहिमेपूर्वी कॉलेज रोड पोलीस चौकी येथे गंगापूर पोलीस ठाण्याचा संपूर्ण स्टाफ झोन 1 अंतर्गत सर्व पोलीस ठाण्याचे डीबी स्टाफ आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी कर्मचारी यांची विशेष हजेरी घेण्यात आली. यावेळी झोन 1 उपायुक्त यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर आणि प्रभावी कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांची पथके शिवाजीनगर, गंगापूर गाव, महात्मा नगर, आनंदवली, कॉलेज रोड, डीके नगर आदी भागात रवाना झाली. सकाळी 7 ते 9 या वेळेत सुरू असलेल्या या धडक मोहिमेत रस्त्यावर विनाकारण फिरणारे, नागरिकांना त्रास देणारे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी बीपी ऍक्ट कलम 112 आणि 117 अंतर्गत 110 जणांवर कारवाई केली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाही सोडले नाही. यामध्ये 110 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. 25 ट्रिपल सीट दुचाकी व स्वार यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. 7 बुलेटच्या कर्कश मॉडिफाईड सायलेन्सरवर देखील कारवाई करण्यात आली. 3 BNSN कलम 285 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला की रस्त्यावर दादागिरी, टवाळक्या, स्टंटबाजी आणि कायदा हातात घेणाऱ्यांना आता कोणतीही माफी नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा धडक मोहिमे पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.